SPN न्यूज आवाज नाशिकचा। एकदा सूचना दिली की त्या सूचनेचं तंतोतंत पालन करावं लागतं। हां, मी तेच म्हटलं, असं काही होऊ देऊ नका। हो, येस येस, ते फक्त बघून घ्या आणि हां येस 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 बघून घ्या आणि तिथं आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन टाका तशा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाठिंब्याचे पत्र आणि विजय करंजकर यांचा थेट हिरामण खोसकर यांना फोन। सविस्तर वृत्त असे। नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होत असून प्रभाग क्रमांक 11 मधील पाठिंबा पत्रावरून जोरदार वातावरण तापले आहे। याच अनुषंगाने आम्ही कुठलाही पाठिंबा दिला नाही असे पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जीवन रायते व विजय अहिरे यांनी आम्ही उमेदवारी करणार आणि ही निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे। परंतु शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते विजय अप्पा करंजकर यांनी या अनुषंगाने हिरामण खोसकर यांना फोनद्वारे विचारणा करत माहिती घेतली आणि आपले मत स्पष्ट केले। नाही, प्रश्न असा असतो, उमेदवार हे कोणी ठरवणारा नसतो। एखादा मान्यताप्राप्त पक्ष आणि त्या पक्षाचा प्रमुख, जे सुनीलजी तटकरे साहेब जे आहेत ते राज्याचे प्रमुख आहेत आणि राज्याच्या प्रमुखाने जो निर्णय दिला तो निर्णय हा खालच्या आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल किंवा त्या पक्षाचा कुठलाही खालचा पदाधिकारी कार्यकर्ता असेल, या सर्व कार्यकर्त्यांना तो बंधनकारक असतो। त्याच्यामुळं तटकरे साहेबांनी जे पत्र दिले की आमचा अशा उमेदवारांना कुठलाही पाठिंबा नाही आहे, आमचा या ठिकाणी शिवसेनेच्या अशा लोकांना जागा सोडलेली आहे, त्या पक्षाच्या लोकांना आमचा पाठिंबा असल्याने आमच्या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे त्या पक्षाच्या लोकांचं, शिवसेना ह्या पक्षाच्या लोकांचं काम करतील। याचा अर्थ हा संपूर्ण प्रभागासाठीचा पाठिंबा जो आहे तो शिवसेनेच्या आमच्या या चारही उमेदवारांना दिलेला आहे। त्याच्यामुळं त्या उमेदवारांचं या ठिकाणी ॲटोमॅटिकली त्या पक्षाचे कार्यकर्ते त्या उमेदवारांचं काम करणार नाही हे त्यांना बंधन आहे। नाही, तोपर्यंत हिरामण खोसकरांना माहीत नसेल, परंतु ते उशिरापर्यंत ज्या ज्या प्रभागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई सेना यांची जी युती आहे त्या महायुतीचे सगळे काही उमेदवार जे काही उभे केलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाला जागा सुटलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या पक्षाचं काम करायचं हे ती सभा झाल्यानंतर आमचं ठरलं। ते ठरल्यानंतर तटकरे साहेबांनी आज उशिरापर्यंत त्यांचे ज्या आमच्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे होते त्या उमेदवारांना त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा काढून घेऊन हा आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे आणि ते खरं पत्र राज्याच्या प्रमुखाने दिल्यानंतर प्रश्नच नसतो दुसऱ्या खालच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करण्याचा। 100% जर त्यांना वरच्या राज्यप्रमुखाने असा आदेश देऊन सुद्धा ते जर त्या आदेशाचं पालन करत नसतील तर निश्चितपणे तो पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल। निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेला हा अंतर्गत संघर्ष जर तात्काळ आवरला गेला नाही तर युतीला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता बघूयात वरिष्ठ काय निर्णय घेतात ते याबाबत सर्व नाशिककरांचे लक्ष लागून आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।